नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर उद्या बुधवार 10 सप्टेंबर 2025 या दिवशी आलेली आहे भाद्रपद संकष्ट चतुर्थी. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षामध्ये काही उपाय आणि काही सेवा केल्या जातात. या दिवशी गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील वद्ध चतुर्थीला गणेशाची मनोभावे पूजा, व्रत, वैकल्य केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणरायाचे आगमन होत असते. कुळाचार कुळधर्माप्रमाणेच गणपती बाप्पाची पूजन सेवा करून जड अंतकरणाने गणपतीला निरोप दिला जातो. त्यामुळे पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. पितृपक्षामध्ये पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्ध तर्पण विधी या दिवशी केला जातो. हा पितृपक्षातील तिसरा दिवस असतो. या दिवशी पितरांना स्मरून त्याचबरोबर या दिवशी काही सेवा केल्याने आणि असा एक दिवा लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते. सर्व कठीणातील कठीण समस्या लवकरात लवकर दूर होतात. 7 पिढ्याचे दारिद्र्य दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळत असते. कर्जमुक्ती होऊन घरात पैसा खेळू लागतो व अडचणी दुःख हे आपल्यापासून दूर राहतात. तर उपाय कोणता करायचा आहे, दिवा कुठे लावायचा आहे आणि या दिवशी गणपती बाप्पाची सेवा, त्याचबरोबर असे कोणते 5 कामं आहेत ते करायचे आहे, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, मृत्यूपंचकाचे विघ्न दूर होणार, विघ्नहर्ता कृपा करणार आहेत. म्हणून 5 नक्षत्राच्या विशिष्ट कालावधीला पंचक असं म्हटलं जाते. चंद्राचे धनिष्ठ नक्षत्राचे तृतीय चरण आणि शतधारका पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा, रेवती या नक्षत्रामधील भ्रमण कालावधीला पंचक म्हटले जाते. काही मान्यतेनुसार या काळामध्ये केलेले अशुभ कार्याची 5 पट प्रभाव जो आहे हा पडत असतो आपल्याला. आणि शनिवारी जर पंचक सुरू झाले तर त्याला मृत्यू पंचक असं म्हटलं जाते. म्हणून शनिवारी 6 सप्टेंबर 2025 रोजी 11:12 वाजेपासून पंचक सुरू होणार आहे आणि ते बुधवारी 10 सप्टेंबर 2025 रोजी 4:03 पंचक समाप्ती होणार आहे. त्या मृत्यूपंचक अतिशय कष्टदायी, प्रतिकूल मानले जाणार आहे. भाद्रपद संकष्ट चतुर्थी सुरू होतानाच मृत्यूपंचक समाप्त होणार आहे. सूर्यदेवाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा जर असली तरीही चंद्रदेवाला खूप महत्त्व दिले जाते. बुधवारी 10 सप्टेंबर 2025 रोजी संकष्ट चतुर्थी असणार आहे. म्हणून या दिवशी गणपती बाप्पाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गणपती बाप्पाची सेवा केली जाते. कारण गणपती बाप्पाला धन देवता म्हणून ओळखले जाते. गणपती बाप्पा हे आबालवृद्धाचे आराध्य दैवत आहे. असं म्हटलं जाते की आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये आवड निर्माण करून देणारा आणि आस्था बाळगणारा, सर्वांना हवाहवासा वाटणारा देव म्हणून ओळखला जातो. तर या संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला पूजत असतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपास करत असतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात. संकष्ट चतुर्थीला बाप्पाला 21 नैवेद्य दुर्वा अर्पण केल्या जातात आणि गणपतीच्या आवडच्या गोष्टी ज्या आहेत जसे की दुर्वा आहे, मोदक आहे, हे अर्पण करून प्रार्थना केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाची फुले आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करावी. मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय हा उपवास सोडू नये. रात्री चंद्रदेवाची वेळ पाहावी. भाद्रपद महिन्यातील पितृपक्ष आलेला आहे. तर या दिवशी संकष्ट चतुर्थी तिथी शुभयोग जुळून आलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो. यंदा भाद्रपद महिन्यात पितृपक्षात संकष्ट चतुर्थी येत आहे. ती अत्यंत खास म्हटली जाते. कारण ही संकष्ट चतुर्थी आहे, ही पितृपक्षात आलेली आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार कोणतेही शुभ कार्यात प्रथम भगवान गणपतीची पूजा करण्याचे नियम आहेत. म्हणून चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित आहे. तर यंदा 10 सप्टेंबर रोजी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा का लावायचा आहे तर पहा, असं म्हटलं जाते की जी भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात आलेली जी चतुर्थी आहे या चतुर्थीला विघ्नराज चतुर्थी असंही म्हटलं जातं. तर या दिवशी चंद्रवेळ जी आहे ती 8:34 आहे. या दिवशी चंद्रदेवाची पूजा करून हा उपवास सोडला जातो.
तर भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटले जाते. म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने सर्व त्रास अडथळे दूर होतात. या दिवशी भगवान गणेशाची आणि तसेच शिव कुटुंबाची पूजा केल्याने विशेष फळ लाभत असते. म्हणून या दिवशी काय करायचं आहे, काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात. तर पहा, हा उपाय आपल्याला कर्ज फिटण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर पहा, लवकरात लवकर कर्ज कमी व्हावं. पहा, गणपती बाप्पाला विद्येचे देवता, ज्ञान देणारे देवता आणि मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळवून देणारे देवता म्हणून ओळखले जाते. म्हणून या दिवशी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला कापुराची वडी जी आहे ती टाकायची आहे आणि चिमूटभर हळद देखील यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर पितृ पक्षामध्ये तिसरा दिवस असल्यामुळे या दिवशी काय करायचं आहे, पितराला तर्पण द्यायचं आहे. एका ताटामध्ये तुम्ही दक्षिण दिशेला बसून तर्पण करू शकता. 3 वेळा तर्पण करायचं आहे. त्याचबरोबर असं म्हटलं जाते की ही संकष्ट चतुर्थी आहे. या संकष्ट चतुर्थीला काही उपाय केले जातात. तर या संकष्ट चतुर्थीचं फळ जे आहे ते डबल पटीने आपल्याला प्राप्त होते. आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजाविधी करून घ्यायची आहे. त्यांना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत, जसे की मोदक आहे, दुर्वा आहे, हे अर्पण करायचे आहेत. तर हे जे उपाय आहे, हे उपाय केल्याने आपली सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते. 7 पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. तसंच पितृपक्षामध्ये संकष्ट चतुर्थी धरल्यानं किंवा अशी सेवा केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. प्रखर पितृदोष हा कायमचा दूर होतो. म्हणून या दिवशी एका पानाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. कारण हे जे पान आहे हे गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे. तर पहा, या झाडाचं एक पान आपल्याला घरामध्ये का आणायचं आहे आणि असा एक दिवा का लावायचा आहे. त्याचबरोबर असे 5 उपाय का करायचे आहेत. तर पहा, आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे किंवा पितृदोषामध्ये आपल्याला कोणतेही दोष न लागावे आणि पितृदोषाचे निवारण होण्यासाठी, त्याचबरोबर तुम्हाला कोणती मनापासून काही इच्छा मागायची असेल किंवा तुमच्या कामामध्ये यश मिळवायचं असेल किंवा नोकरी असेल किंवा मुलाच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहे किंवा मुलाचं मन लागत नाही अभ्यासामध्ये किंवा त्याची 10वी 12वी चालू आहे, त्यांना चांगली टक्केवारी पडण्यासाठी या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पाची सेवा जर केली तर आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय म्हटलं जाते. जर तुम्ही एखाद्या दिवसापासून एखादी वस्तू खरेदी करत आहात किंवा तुमची काही इच्छा असेल, तुम्ही भरपूर मेहनत करूनही ते काम तुमचं पूर्ण होत नसेल, तर या संकष्ट चतुर्थीला तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होतात. तुम्ही भरपूर मेहनत तर करता, कष्ट करता, पण त्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्या नशिबाची साथ हवी असते. आपली कोणतीही इच्छा असण्यासाठी किंवा ती पूर्ण व्हावी त्यासाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे. पहा, सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पाला इच्छा पूर्ण करणारे देवता म्हणून ओळखले जाते. त्यांची मनोभावे जर पूजा अर्चना आपण केली तर भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करावी. घरात दारिद्र्य गरिबी जी आहे ती कायमची दूर होऊन घरातील कर्जमुक्त होऊन प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये मुलाचं लग्न लवकर जुळत नाही किंवा घरामध्ये इतके वाद होतात की घरामध्ये पती पत्नीमध्ये एकोपा तयार होत नाही, वादविवाद होतात आणि याचा प्रभाव जो आहे हा मुलांबाळावर होत असतो. मुले चिडचिड करायला लागतात. मुलं आपण काही बोलतो तर ते ऐकत नाही, मनानं कोणती गोष्टीही करायला लागत असतात आणि आपले कोणत्याही कामामध्ये मदत करत नाहीत. घरामध्ये आपल्या जे मन आहे ते एकटं असल्यासारखं वाटते आणि त्याचबरोबर घरामध्ये जर संतानप्राप्ती जर झाली तर ती मतिमंद होणे, असे हे पितृदोषाची लक्षणे असतात. घरामध्ये भाऊ असेल किंवा बहीण असेल यामध्ये एकोपा तयार होत नाही, वादविवाद व्हायला लागतात. म्हणून हा उपाय केल्याने आपल्या घरातील जेवढी गरिबी आहे, दारिद्र्य आहे ती नष्ट होणार आहे. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडं आहेत ज्यामध्ये देव वास करत असतात. साक्षात गणपती बाप्पांचा सहवास असतो. म्हणून हे जे झाडं आहे आपण कुंडीमध्ये लावत असतो. त्यानंतर याचा प्रभाव जो आहे हे आपल्या घरावर पडत असतो आणि आपल्या घरामध्ये जे नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघून जात असते. त्यातील पहिलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड. कारण पहा, जास्वंदाचं झाड आहे यामध्ये साक्षात गणपती वास करत असतात. कारण हे गणपतीला अत्यंत प्रिय आहे. या झाडाची पाने असेल, फुलं असेल, हे गणपती बाप्पाला अर्पण केल्याने आपल्या इच्छा मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात.
या जास्वंदाच्या झाडाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. तर पहा, आपण कोणतीही पूजा करतो त्यावेळेमध्ये आपण लाल रंगाची फुलं जे आहे ते प्रत्येक पूजेमध्ये विधीमध्ये वापरत असतो. म्हणून जास्वंदाचे जे फुलं आहे हे गणपती बाप्पाला प्रिय असल्यामुळे गणपतीच्या चरणाजवळ जर तुम्ही हे फुलं अर्पण केले तर प्रत्येक इच्छा मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात. म्हणून या दिवशी काय करायचं आहे, तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, गणपती बाप्पाचं अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आसन घ्यायचं आहे. आसनावर आपल्याला बसायचं आहे. मुलाला शेजारी घेऊन बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक जास्वंदाचं पान जे आहे ते तोडून आणायचं आहे. त्यासोबतच फूल जे आहे जास्वंदाचं तेही तोडून आणायचं आहे. त्यानंतर या पानावर आपल्याला काय करायचं आहे, कुंकू भिजवायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि शुद्ध जल टाकायचं आहे आणि भिजवायचं आहे. आणि एक तुळशीची काडी घ्यायची आहे. तुळशीच्या काडीने आपल्याला, नाहीतर जास्वंदाची काडी जी आहे त्या काडीने आपल्याला या पानावर आपली इच्छा लिहायची आहे. त्यानंतर हे जे पान आहे हे हातामध्ये धरायचं आहे. फूल आपल्याला जे आहे ते गणपतीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर हातामध्ये किंवा पान आहे हे हातामध्ये धरून आपल्याला अथर्वशीर्षाचं एक वेळा पठण करायचं आहे आणि ओम गण गणपती नमः या मंत्राचा एक वेळा जप करायचा आहे. अशी सेवा केल्याने, असा शुद्ध तुपाचा अखंड दिवा जो आहे हा चालू ठेवल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या जीवनामध्ये जेवढेही अडथळे अडचणी आहे, दुःख आहे ते दूर होतात आणि सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकरात लवकर संपायला लागतात. म्हणून असा एक दिवा लावून पहा, गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होत असतात. म्हणून हा उपाय करून पहा. श्री स्वामी समर्थ.